हा, श्री स्वामी समर्थ ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. आता येतो व्यवस्थित. हां, हां, बोला. थोडंसं कट होतंय. हा ताई, तर आमचं 91 बॅचचं इंजिनिअरिंगचं लोणावळ्याला गेट हां, हां. टुगेदर होतं. हं, हं, तर हं. त्याच्यासाठी मी आणि माझे पती निघालो. हां. तर लोणावळ्याला पोहोचलो साधारण बरं 30 हं. 30 तारखेला सकाळी 10-12 वाजेपर्यंत पोहोचलो. हां, हां. तर आम्हाला ते जे त्यांनी 3 स्टार रिसॉर्ट हं. जे बुक केलेलं होतं ते लांब होतं खूप म्हणजे आम्हाला काही कळेना. हां, हां. आम्ही इकडं-तिकडं फिरत बसलो. तर हां, हां. साधारण 12:30-1चं त्यांनी टायमिंग दिलेलं होतं हां, हां, हां. आणि आम्हाला काही लवकर कळेना. तर हं, एवढ्यात मी काय म्हटलं माहीत हं. स्वामी आम्ही आलेलो आहे आत्ता. हां, हां. आणि तुम्ही आम्हाला वाट दाखवा, की जेणेकरून हं. आमचं गेट टुगेदर आहे ते सक्सेसफुल होईल. हां, हां, आणि हां. ताई तेवढ्यात ना एक गाडी मला जाताना दिसली आमच्या समोरून हां, हां, हां. आणि त्या गाडीवर असं नाम लिहिलेलं असतं आणि त्या नामामध्ये स्वामींचं चित्र होतं आणि ओह! त्याच्यावर लिहिलेलं होतं ब्रह्मांड नायक म्हणून. अरे वाह! आणि माझ्या पतींना मी सांगत होते, की ती हं. माझी ती मोठी एस-यू-व्ही होती हां, आणि हां. पतींना सांगत होते, की त्याचा तुम्ही फोटो काढा म्हणून. पण ती इतकी फास्ट होती, की त्यांना ते हं. काढता आलं नाही. आणि अच्छा. मग शेवटपर्यंत ती गाडी आम्हाला म्हणजे आतमध्ये हं. लोणावळ्यापासून आतमध्ये वेडं-वाकड्या वळणांमध्ये जवळ-जवळ 10 किलोमीटर ती गाडी शेवटपर्यंत आमच्या बरोबर होती. त्या रिसॉर्टमध्ये. ओह! म्हणजे बापरे! स्वामींनी आम्हाला तो रस्ता दाखवला ताई. बघा हो हो. ना. आणि हा एक म्हणजे छान तिथे एक अनुभव आला मला. आणि हं. दुसरं एन्जॉयमेंट सगळंच केलं आम्ही वगैरे. अरे वाह! आणि हां. आणि नंतर काय ठरलं, की 1 तारखेला सगळ्यांचा निरोप वगैरे घेऊन आम्ही निघालो परत बदलापूरला. म्हणजे माझा हां. हे ठराव असा होता, की हं. 3 दिवस तो गेट टुगेदर अटेंड करायचं हां, 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 आणि हां. 3 दिवस आपण बदलापूरला आपल्या गावी जायचं. म्हणजे असं माझं हे होता ठराव होता हां, याच्यामधला. हां, 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 हां. तर त्या जाता-जाता मला काय अनुभव आला, की बाबा आता आपण तर जातोय, तर जाता-जाता मी हं. विचार केला, की तिथं जाता-जाता कर्जत जवळ आहे ना, तुम्हाला माहीत आहे. हो, हो. कर्जत कर्जत नंतर वांगणी नंतर बदलापूर येतं. तर बरोबर. मग हं. मग ते पळसदरीचं मी ऐकलेलं होतं स्वामींचं. हां, हां, तिथं हां, मोठा हां. आश्रम आहे म्हणून. बरोबर. तर मग हं. मी विचार केला, की पळसदरीच्या आश्रमाला भेट देऊया. आता आलोय तर खरं. हां, तर हां, हां. स्वामींच्या चरणाशी आपण जाऊन त्यांची गाठभेट घेऊया आणि बरोबर. हं. स्वामींना म्हणूया, की "स्वामी थँक यू व्हेरी मच. हां, तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणून." हां, 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 आणि हां. त्याच्या आधी मी ठरवलं, की हं. महडचा गणपती आहे ताई माहीत आहे तुम्हाला महडचा? हो, हो. माहिती आहे. हो. अष्टविनायक मधला हां. हो. तर ते अष्टविनायक मधल्या महडच्या गणपतीला मी कधीतरी 20 वर्षापूर्वी हां. दिलेला असेल. अच्छा. तर हं. मग ते महडच्या गणपतीला जाता-जाता मी आणि पतीनं ठरवलं, की आपण दर्शन घेऊया म्हणून. हं, 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 हं. आणि तिथं गेलो तर इतकी गर्दी माहिती आहे आणि रविवार होता त्या वेळी. ओह! तर 2 तास उभं राहावं लागलं अरे आणि बापरे! इतकं पाऊस यायला लागला बाई. हां. आणि ताई मग हे झाल्यावर वाजले 2:30-3 वाजले. हां, हां, तोपर्यंत हां. आम्ही पूर्वी म्हणजे साधारण 8-8:30ला ब्रेकफास्ट केलेला. त्याच्यानंतर 6 तासमध्ये गॅप लागला ना. हां, आम्ही हं. गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यामुळं वगैरे. बरोबर. हां. आणि त्यामध्ये माझे पती डायबिटीजचे पेशंट. अरे! तर मग हां, मग काही झालं तर आता झालं तर आता ताई काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आला, तर हं. माऊलीला हाक मारायचं, "स्वामी, हे प्रॉब्लेम आहे, कसा सॉल्व्ह करायचा?" असं झालं. बरोबर. आणि ताई तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला एक फोटो पाठवलाय त्याच्यामध्ये. हां, हां, हां. तर ते तिथं हॉटेल होतं, त्याचंही नाव श्री स्वामी समर्थ हॉटेल. असं ओह! होतं. तर त्याचा फोटो मी काढलेला आहे. तुम्हाला पाठवलाय बघा. तुम्ही बरं, तो बरं. हे हं, करा. हं. मग हां, तिथं आतमध्ये गेले आम्ही. तर हां. त्यांना सांगितलं, की असं-असं 2:30-3 वाजेपर्यंत ते म्हणाले, "बरं लवकर आलात तुम्ही.
हां. आता आम्ही बंदच करत होतो हे, कारण 3 वाजेपर्यंत सगळं अन्न बंद होतं ना. बरोबर. हो, हो. मग ते त्यांनी आम्हाला दोन दोन प्लेट राईस प्लेट दिल्या. इतक्या सुंदर होत्या ताई, गरम गरम बटाट्याची भाजी आणि ओह! मेन म्हणजे गरम गरम कांदा भजी मिळाल्या. आम्ही इतकं तुटून पडलो त्याच्यावर. अरे आणि वाह! हां, आणि म्हणजे स्वामींना तिथं आपली काळजी आहे. बरोबर. आणि हं, हां, आणि ताई तिथून मग मी हे केलं, स्वामींचे आभार मानले हं. आणि बाहेर येताना म्हटलं, की तुम्ही तो फोटो आहे ना, म्हणजे हां, हॉटेलचं जे आहे त्याचा फोटो घ्या म्हटलं. हां. कारण स्वामींनी माऊलीने आपली काळजी घेतली ना, आपण भुकेलेले असताना आपल्याला बरोबर. अन्न दिलं ना. हां, किती छान हो ताई. हां. तर तसं ताई घेतलं आणि त्याच्या पुढेही माऊलीनं आमची काळजी घेतली ताई. कशी माहीत आहे? हां, नंतर आम्ही हळू-हळू पळसदरीच्या दिशेनं निघालो. हां, हां, तर हां. नेटवर बघितलं तर तिथून म्हणजे महाडपासून हं. पळसदरीचं जे देऊळ आहे ते साधारण 2-3 किलोमीटरवरच आहे फार. हो का? आणि हो, कुठल्या हो, स्टेशनवरून? जवळच. पळसदरी. अच्छा. हां, हां, हां. मग ते मला एकदम म्हणता-म्हणता स्वामींचं तिथं बोर्ड बघितला, की हां, हां. स्वामी समर्थ देवालयाकडे. हां, म्हटलं हां, हां, हां. एवढ्यात आता गणपतीचं दर्शन घेतलं, लगेच आलं स्वामींचं देऊळ. बघा. मग आम्ही आतमध्ये गेलो ताई. मग हं, तिथं जवळ-जवळ 2 तास होतो. मग हं. ते पळसदरीचं खूप सुंदर आहे ताई. हां, रेल्वे हां. स्टेशन पासून थोडंसं लांब आहे. पण हां. असं एका साइडला असं हं, मध्यावर वसलेलं आहे आणि हं, तिथं आतमध्ये गेलो हं, आम्ही. तर हं. आतमध्ये स्वामींची अशी मूर्ती आहे, बसलेली मूर्ती आहे हां, आणि वरचा त्यांचा फोटो आहे. हां. खूप सुंदर मूर्ती आहे ताई ती. ओह! आणि हां, आणि त्यांनी कसं काय ते मंदिर कसं स्थापन झालेलं आहे, हां, 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 त्याच्या हां. एका शिलालेखावर म्हणजे त्यांच्या एका याच्यावर चार्टवर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, अच्छा. की हां, हां. हां, कसं स्थापन झालं. साधारण 70 वर्षापूर्वी ते मंदिर स्थापन झालेलं आहे. हं, 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 आणि हं. ज्या त्या याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे, की ज्यावेळी ते मंदिर बांधत होते, हं, 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 हं. त्यावेळी त्या त्या म्हणजे मंदिर बांधणाऱ्या लोकांना अ, अनुभव यायचा, की कोणतरी त्यांच्यावर निगराणी करतंय म्हणून. ओह! कोणाची तरी पावलं हे होत आहेत, ते हे असं वाचतायत किंवा हं. त्यांच्या बरोबरीनं ती फिरतायत वगैरे. हां, हां, हां. आणि काय काय बरं. वेळा ते झोपलेले किंवा असे असायचे ना, तर ते म्हणायचे, "उठा आता." कोणती तरी शक्ती त्यांना म्हणायची, की "उठा आता, ते देऊळ बांधा" म्हणून. अरे बापरे! असं म्हणजे ताई, ते मी तुम्हाला तुम्हाला 12-13 फोटो पाठवले, त्याच्यामध्ये आहे बघा ते सगळं. अच्छा, अच्छा. बघते, बघते. हां, ते ॲक्चुअली मी फोटोग्राफ्स काढलेले आहेत ते. हां, 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 परत हां. दळीचेच काढलेले आहेत ते. हां, हां, हां. आणि ब खूप जणांना तिथं मला त्यांनी सांगितलं, की खूप जणांना अनुभव चांगले आलेत म्हणून. हो ना? म्हणजे तिथं परत दरीच्या तिथं. आणि ओह! मग हे केल्यावर स्वामींचं खूप छान मूर्ती वगैरे आहे त्यांची. हां, हां, हां. आणि आजूबाजूला स्वामींच्या वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी लावलेले आहेत फोटो वगैरे. आणि हां. खाली उतरून गेल्या की हं. स्वामींचं समाधी स्थान नाहीये, मूर्ती आहे आणि तिथं तुम्ही मेडिटेशन करू शकता. असं ओह! साधारण हे आहे. मग तिथं माझ्या पतीला म्हटलं, की हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही 12-12:30ला गेलात तर तिथं प्रसादाची पण सोय आहे. हो? हो, प्रसादाची पण सोय आहे. बरोबर त्यावेळेला. आम्ही गेलेलो लेट, त्यामुळं आम्हालाही प्रसाद मिळाला नाही. पण अच्छा. तिथं प्रसादाची सोय आहे. आणि हं. दुसरी गोष्ट, स्वामींचं देऊळ आहे त्याच्या पलीकडं हां. समर्थ हॉटेल म्हणून आहे. तर तिथं अच्छा. तुम्हाला स्नॅक्स वगैरे सगळं मिळू शकतं. हो. हां, म्हणजे चांगलं. सगळी सोय आहे. सोय आहे त्या ठिकाणी म्हणजे. हं. आणि तिथं मी जवळ-जवळ 2 तास होते त्या याच्यामध्ये आणि हां. खूप सुंदर मनाला शांती मिळते ताई. हो. आणि तो ते जो महत्वाचं. खरंय.
हां आणि स्वामींचं जे पळसदरीचा आश्रम आहे, हं, हं, हं. तो अशा म्हणजे आजूबाजूला सगळे ग्रीनरी आहे. ग्रीन, हो. ग्रीन, ग्रीन आहे आणि हं. त्याच्यामध्ये तो वसलेला आहे. म्हणजे ग्राउंड असं वरती नाहीये तो, हां, खालीच हां, हां. आहे आणि हं, हं. इतका सुंदर आहे, तर इतकं शांत वाटतं. जवळ-जवळ मी 2 तास होते त्या आश्रमामध्ये. हो? हो, माझा सगळा थकवा निघून गेला. अरे वाह! आणि तिथूनच मला इच्छा नव्हती की हलावं असं म्हणून. मग तिथं स्वामींच्या चरणाशी जवळ-जवळ 2 तास आणि तिथं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर जप करायचं असेल, तर तिथं माळ वगैरे आहे. हां. तुम्ही माळ म्हणजे आपण घेऊन असं ती तिथे जप करू जॉब वगैरे शकता. करायला बसू शकतो असं. हां, बसू शकतो. तुम्हाला कोणी काही नाही. मग त्यांना मी विचारलं, की म्हणजे स्वामी ओम चॅनलसाठी मी विचार केला, की फोटो हं. घेऊ का? तर त्यांनी मला म्हणाले, "तुम्ही स्वतःचे काढू नका, पण स्वामींचे घ्या" म्हणून. ओह! हां, मग त्यांनी परवानगी दिली मला. अरे मग मी वाह! हां, हां बघा आणि मी किती तुम्हाला म्हणजे ना हे खरंच कौतुक आहे ताई तुमचं. आणि ताई हं, त्याच्यानंतर मी हे केलं म्हणजे हं. स्वामींचे फोटो वगैरे काढले हां, आणि हां. तिथं जवळ-जवळ ते तुमच्यासाठी पाठवलेत बघा तुम्हाला स्वामी ओम WhatsAppवर पाठवलेत ताई. अच्छा. हं, त्यावेळी हं. तुम्ही हे कराल हे नक्की, व्हिडिओ नक्की ते तुम्ही शेअर त्यावेळी करेन. ते फोटो पण हे करा, लोड करा त्यामध्ये. हो, हो, परत हो. आणि मी म्हणते ताई तुम्ही कल्याणला राहता ना, मग कर्जतच्या तिथं पळसदरीला जाऊनच या ताई तुम्ही एकदा. नक्की जाणार, नक्की जाणार ताई. कारण खूप सुंदर आहे ते आणि आणि कसं आहे अजिबात हे नसते रहदारी वगैरे नसते ज्यादा हां, हां. आणि आपल्याला फोर व्हीलरनं रस्त्याच्या आतमध्ये थोडा एक 50 फूट आतमध्ये आहे. पण म्हणजे खूपच छान हा स्पिरिच्युअल अनुभव आपल्याला येऊ अरे शकतो वाह! ताई. नाही खूपच आणि सुंदर. ताई आणि दुसरी गोष्ट हं, अजून एक सांगायचं होतं, की हं, माझी जी कामं सगळी होती बॉम्बेतली ती मी हं, आटपली आणि हं, येताना मी विचार केला, की रिटर्न 4 तारखेला येताना विचार केला, की हं. तुम्हाला चाफळचं मी मागच्या वेळी एका अनुभव शेअर केलेला होता, की चाफळचं राम मंदिर झाला का तो आपला शेअर झालाय? हो, तो झालेला आहे तो अच्छा. अनुभव. हां, 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 हां. आणि आणि पालीचा खंडोबा हे दोन्ही एकाच रूटवर लागतात. अच्छा. हां, हां, हां. मग खूप दिवसापूर्वी जवळ-जवळ 4-5 वर्षापूर्वी मी गेलेले. मी हं, विचार केला आत्ता वेळ आहे तर आपण कोल्हापूरला जाताना बदलापूरवरून कोल्हापूरला जाताना हे दोन्ही हं, अ, हं. या दोन्ही देवस्थाना आपण भेट देऊया. हां, हां, हां. तर आम्हाला निघायला झाला तर हं, साधारण 6 साडे म्हणजे कराड साताऱ्याला येऊस्तोपर्यंत 6-6:30 वाजलेले होते. हं, हं, हं. तर हा काय म्हणाला, आमचा ड्रायव्हर काय म्हणाला, "तुमचं एकच कोणतं तरी देवस्थान होईल. म्हणजे अच्छा. एक तर तुमचं अ, रामाचं होईल हं, किंवा नाहीतर पालीचा खंडोबा." तर हं, हं. आम्ही विचार केला, की रामाचं चूज करूया. हं, हं, कारण हं. तिथं राम आणि लक्ष्मण हे दोन्ही आहेत ना. बरोबर. मग हां, हां. मग ते साधारण मग हं, हायवे पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर हं, रामाचं मंदिर आहे. तिथं हं, गेलो आम्ही. हं. तिथं गेल्यावर साधारण 7-7:30 वाजलेले होते. अच्छा. मग हं, हं. मग ते रामाचं प्रल्हाद कुठला रे राम आपण केला? आ? आपण कुठल्या ते रामाचं हे केलेलं येता येता रामाचं मंदिर? चाफळ. हां, हं. तर ते तिथं त्यावेळी गर्दी नव्हती एवढी चाफळला. हां, हां, हां. आणि कसं आहे, पूर्वीची जी चाफळची मूर्ती होती, हं, म्हणजे हं. 300 वर्षापूर्वीची, हां, हां. तर ती मूर्ती त्यांनी वरती ठेवलेली आहे अशी त्याची काळ्या दगडातली मूर्ती आहे ती रेखीव आहे. त्यांचं मी तुम्हाला फोटो पाठवून देईन. हं, 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 आता हं. लगेच पाठवते फोटो. हो, हो, हो. आणि त्याच्यामध्ये काय लावलेलं त्या काळामध्ये हं, त्यांचं ते त्याचे फ्लॅग असो किंवा वेगवेगळ्या आयुधानं उपयुक्त असं ती हं, हं. मूर्ती आहे. अच्छा. आणि हं. आणि काय झालेलं आहे आणि ते साफळचं मंदिर आहे ते साईडनं त्याच्या एक नदी वाहतीये.
तर हं, साधारण आपल्याला माहित आहे की आपला इंडिया हा साधारण 150 वर्ष हं. आणि त्याच्या आधी मुघलांच्या याच्यामध्ये होता अधिपत्याखाली नंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता ना. हां, हां, तर हां, मग हां. त्या काळामध्ये ही मूर्ती तुम्हाला माहित आहे की मुस्लिम लोक हिंदू धर्माच्या ज्या मूर्ती असायच्या त्या नष्ट करायच्या ना. हो, हो, मग हो. ही बरोबर. जी रामाची मूर्ती होती त्यांनी म्हणजे मुघलांच्या पासून हं, हं. संरक्षित राहावी म्हणून त्या नदीमध्ये फेकून दिली. ओह! आणि मग ती साधारण 1600 नंतर काहीतरी 150-200 वर्षापूर्वी हां. ती मूर्ती एका शेतकऱ्याच्या याच्यामध्ये दिली स्वप्नामध्ये की असं असं तू ती मी इथं आहे मी तू मला काढ वरती आणि माझं देऊळ बांध म्हणून. अरे बापरे! हां. मग ते बांधल्यावर त्यानं ती मूर्ती काढली आणि तिथं देऊळ चाफळ हं. क्षेत्री देऊळ बांधलं. हं, हं, ते हं. मूर्ती प्रत्यक्ष आपल्याला ती काळ्या दगडातली खूप सुंदर मूर्ती आहे ताई. आणि हं. त्याच्यानंतर त्यांनी राम, सीता, लक्ष्मण यांची मूर्ती हं. स्थापन केली आहे. हां, आणि हां. त्याच्या पुढं बघितलं तर बरोबर अ, रामदास स्वामींनी तुम्हाला हं. माहित आहे रामदास स्वामी हे हं. यांचे भक्त होते ना रामाचे. हो, हो, तर हो. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली. तर ओह! त्यांच्या समोर बरोबर राम, सीता, लक्ष्मणच्या मूर्तीच्या समोर हं. मागच्या पुढच्या साईडला हां. बरं रामाची मूर्ती आहे. हे रामाची म्हणते, हनुमानाची मूर्ती आहे, हां, हां, हां. जी हात जोडून उभी आहे. ओह! राम, सीता, लक्ष्मणांना ती हं. वंदन करते अशी आहे. ही जी मूर्ती आहे ते रामदास स्वामींनी 16 ते 17व्या शतकामध्ये केलेली मूर्ती आहे ती. ती खूप उंचावर आहे वगैरे असं काही आहे का? नाही, नाही. त्या एरियामध्ये त्यांनी ना ताई हं. 11 मारुती स्थापन केले. अच्छा. मग हां, हां. त्या 11 मारुती स्थापन केलेल्या त्याच्यापैकी ही एक आहे. ओह! मग ते आता 11 मारुती स्थापन केलेले ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हं, हं. ते आता पुढच्या वेळी मला वेळ मिळाला की मी जाईन त्या 11 मारुतीला. आणि जी कोल्हापूरहून येताना जे तुम्ही म्हणताय, हां. ते कोल्हापूरपासून किती अंतरावर आहे? नाही साधारण हे कराड कराड साताऱ्याच्या मध्ये आहे ताई ते. हो का? हो. अच्छा, तर अच्छा. हं, हं, हां, हं. आणि त्याच्यानंतर काय झालं मग तिथं आम्हाला तुम्हाला माझा हे चाफळचा अनुभव शेअर करताना मी सांगितलं होतं, हं. की तिथं एक आजी यायच्या साधारण 70-75 वर्षाच्या. त्यांना डोळे नव्हते. पण अच्छा. त्यांना कृष्ण म्हणजे ते रामाची भक्ती इतके करायचे आणि त्यांच्या हं. म्हणजे वाणीतून हं, हं. रामायण इतकं सुंदर त्या सांगायच्या माहिती आहे ताई. हो. ते माझ्या याच्यामध्ये मागच्या हां, एका हां. म्हणजे अनुभवामध्ये मी सांगितलंय की त्या हं, आजीला आणि हं, आता मी गेलेलं तर त्यावेळी मी त्या तिथले जे महाराज असतात त्यांना विचारलं त्या आजी कुठे आहेत दिसत नाही. तर हं, हं, त्यांनी सांगितलं की कोविड मध्ये म्हणजे 2021 मध्ये त्या हं, आजीना हं. कोविडमुळे स्वर्गवास झाला म्हणून. ओह! असं मला सांगितलं त्याने. मग मी बापरे! रामाच्या चरणी प्रार्थना केली, की त्या आजींच्या आत्म्याला शांती दे म्हणून. खरं, कारण 2 खरं. वेळी मी त्यांच्या तोंडून रामायण ऐकलेलं आहे ताई. त्या 2-2 म्हणजे लोकं अशी त्या बोलायला लागल्या, एक तर त्यांना डोळे हो, नव्हते हो. आणि ते काठी घेऊन चाचपडत यायच्या आणि ते जवळ ते इतक्या सुंदर सांगायच्या, की आजूबाजूला 15-20 लोकं त्यांच्या बसलेली असायची. म्हणजे बापरे! ओघवती वाणीनं म्हणजे त्यांना राम प्रसन्न झालाय असंच वाटायचं ताई त्यांची असं. ओह! हां, मग ते एक अनुभव मला हे झालं आणि त्याच्यानंतर मग तिथं ते महाराज म्हणाले, "तुम्ही हं, एक तर काय केलेलं आहे, तुम्ही हं. जावा म्हणाले, हे जे मंदिर आहे हे 9 वाजेपर्यंत उघडं असतं. पालीचा जो खंडोबा आहे, हां, हां, हां. ते मंदिर 9, 9:15 पर्यंत उघडं असतं. तुम्ही एक कुठल्याही देवस्थानला सांगितलं, की मी असं-असं तुझं हं, दर्शन घ्यायला येतो. जरी हं, तुम्ही तिथं
अ, गेला आणि ते मंदिर जरी बंद असलं तरी हं. तुम्ही पायरीचं दर्शन घेऊन या. हो. कुणी तुम्हाला सांगितलं तरी ऐकू नका. तर आमचा ड्रायव्हर वेडं म्हणत होता, की आता बंद झालं असेल मंदिर, हे झालं. आम्ही काय म्हटलं ते नाही. हां, हां. चल म्हटलं तू तिकडं. मग चाफळवरून आम्ही गाडी हे केली. साधारण 8 सव्वा 8 वाजलेले होते. हां, आणि हां. ते लिटरली आम्ही गेलो तर तेव्हा 8:45 वाजलेले होते. आणि हो. आम्ही दोघंही आतमध्ये गेलो. हां. व्यवस्थित पालीच्या खंडोबाचं दर्शन-बिर्शन घेतलं. हं. तिथं त्यांचं कीर्तन चालू होतं. त्याला भंडारा वगैरे लावला. हां. आजूबाजूला 2 प्रदक्षिणा घातल्या. तरी 9 मग वाजता ते मंदिर बंद झालं बघा. म्हणजे आमच्यासाठी ते अरे! वेटिंग होतं तुमच्या ना ताई. नशिबात होतं ते. खरंय. हां, तर मग त्या सगळ्या गोष्टींचे आम्हाला म्हणजे या गोष्टी अशक्य वाटत होत्या, तर या गोष्टी ताई स्वामींनी आम्हाला शक्य करून दाखवल्या. किती छान. आणि तुम्ही आणि खरंच भाग्यवान आहात तुम्ही. हां, आणि ताई आत्ताच मी गेलेले ना, म्हणजे 4 तारखेला वापस आले ना, तर ते अनुभव जे मी तुम्हाला शेअर केलेला आहे. हं. आणि बरोबर जाताना माझ्या मी तुम्हाला सांगितलं ना, ओरिजिनल स्वामींचा नेहमी काळा फोटो असतो ना, हां, तो हां, हां. घेऊन गेलेलो होते ताई. हो. बरं. आणि ताई हां, ताई तुम्ही या दोन्ही चाफळचं राम मंदिर हां, आणि पालीचा खंडोबा हां. यांना खूप हे करून या. म्हणजे बघितलं नाही ना तुम्ही अजून? पालीचा बघितलाय, हां, हां. पण आपण चाफळचं. चाफाचं नाही पाहिलेलं. तिथं जवळ भरपूर म्हणजे शिवा शिवा तिथं जवळपास शिवाजी महाराजांना हं, हं. रामदास स्वामींनी उपदेश केला. ती हां, हां. पण जागा आहे ताई. परत हो. रामदास स्वामींनी हे स्थापन केलेल्या 11 मारुती सुद्धा आहे. हं, हं, परत हं. सज्जनगड पण तिथंच आहे. म्हणजे तो एरिया ना ताई बघण्यासारखा आहे खूप. हो का? हो, खूप बघण्यासारखं आहे. हां, आता हां. मी तुम्हाला त्यावेळेचे फोटो तेवढे पाठवते ताई. तुम्ही ते हां. शेअर करा असे. हो श्री ताई. स्वामी समर्थ नक्की, ताई. नक्की ताई. किती छान वाटलं. फार सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.